हॅलो एव्हरीवन, नुकतंच NTPC म्हणजेच नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी ज्या रेल्वेच्या एक्झाम असतात त्याच्या CBT 2 चं नोटिफिकेशन आलेलं आहे. ओके, आणि त्याच्या तारखा सुद्धा जाहीर झाल्या आहेत. पण आज आपण त्याच्याविषयी नाही बोलणार आहोत. तर आज आपण कशाविषयी बोलणार आहोत? रेल्वेच्या ग्रुप डी च्या वॅकन्सी, म्हणजेच रेल्वेच्या भाषेत सांगायचं तर रेल्वेच्या लेवल 1 च्या वॅकन्सी. ओके, याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर तुम्हाला आठवत असेल 2019ला ज्यावेळेला आपण फॉर्म भरला होता या एक्झामचा, त्यावेळेला टोटल वॅकन्सी किती होत्या? त्यांनी सांगितलं होतं आपल्याकडे टोटल वॅकन्सी आहेत 1,03,769 इतक्या वॅकन्सी त्यांनी आपल्याला सांगितलं होतं. ओके, आणि 2019चं इलेक्शन येणार होतं, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही इतकी रिक्रुटमेंट करतोय. म्हणजे ही एक्झाम ग्रुप डी आणि NTPCच्या टोटल 1.5 लाखच्या आसपास वॅकन्सी असं सांगितलं होतं. पण इलेक्शन झालं आणि ते एक्झामचं काही नावच घेत नव्हते इलेक्शन झाल्यानंतर. ओके, पण आता मात्र 2024चं इलेक्शन आल्यामुळं ओके 2022च्या आसपास याची एक्झाम होणार आहे आणि त्यांना 2023च्या आधी याची जी रिक्रुटमेंट करून तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब द्यायचा आहे. त्याच्यामुळं आता मात्र आपण ह्या एक्झामसाठी आपण जागा व्हायला पाहिजे. ओके, तर आता आपण बघूया 2018ची जी ऍड होती याची ग्रुप डी ची, तिच्यामध्ये आणि 2019ची जी ऍड आहे आपण त्याच्यामध्ये थोडंसं आता कंपॅरिझन करूया. ओके, 2018च्या ऍड मध्ये बघा टोटल वॅकन्सी किती होती आपल्याकडे? टोटल वॅकन्सी होती 62,907 जागांची, म्हणजे जवळजवळ 62,000 वॅकन्सी होती. आणि ह्या एक्झाम करता फॉर्म फिलिंग जी झाली होती ती फॉर्म फिलिंग किती जागांची झाली होती? जवळजवळ 1,90,00,000 ओके लोकांनी काय केलं होतं? ऍप्लिकेशन केलं होतं. तुम्ही म्हणता अरे बाप रे, 62,000 जागांसाठी 1,90,00,000 म्हणजे जवळजवळ 2 करोड लोक. ओके, तुम्ही असं म्हणताल, पण लक्षात घ्या या एक्झाम करता सिरियस जे ऍप्लिकंट्स होते ते फक्त 10 लाख ऍप्लिकंट्स होते, सिरियस ऍप्लिकंट्स बरं का. ओके, फक्त 10 लाख मुलांनी अभ्यास केला होता आणि बाकीचे सगळे जस्ट फॉर्म भरायचा. ओके, 100 रुपये फीज आहे आणि नंतर पैसे पण परत भेटणार आहेत आपल्याला. ओके, एक्झाम दिल्यानंतर मग काय उपयोग? मग काय आपलं जातंय? ओके, मस्तपैकी 100 रुपये फीज भरू, एक्झाम देऊ आणि नंतर पैसे पण देणार आहे रेल्वे आपल्याला. मग काय 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 हरकत आहे एक्झाम द्यायला? असे लोक होते बाकीचे सगळे. ओके, या लोकांची संख्या 1-1.5 करोड असणार त्यावेळेला. ओके, आणि एवढे लोक पण आले नव्हते एक्झामला. मी तुम्हाला सांगतो ॲब्सेंटी जवळजवळ ओके 50-60 लाख मुलं तर ॲब्सेंटच होते या एक्झामला. ओके, तर असो आता मात्र 2019ला किती वॅकन्सी आहे? 1,03,769 इतकी वॅकन्सी आहे. म्हणजे जवळजवळ ओके याला जर आम्ही 60,000 पकडलं तर अंदाजे सांगायचं तर वॅकन्सी अंदाजे डबल झालेली आहे. अंदाजे बरं का, याची डबल किती होती? 60 लाखाची 1,20,000 होती, पण ह्याला जर आपण 50,000 पकडलं तर अंदाजे आपली वॅकन्सी डबल झाली. आणि ऍप्लिकेशन मात्र यावर्षी किती आहेत? 1,15,00,000. म्हणजे मागच्या वेळेला 1,90,00,000 होते, म्हणजे जवळ 2 करोडच्या आसपास होते. आणि यावर्षी मात्र किती आहेत आपले ऍप्लिकेशन? 1,15,00,000 म्हणजे जवळजवळ 1 करोडच्या आसपास आहेत ऍप्लिकेशन. ओके, म्हणजे जवळजवळ निम्मे ऍप्लिकेशन झाले. म्हणजे वॅकन्सी पण डबल झालीत आणि ऍप्लिकेशन पण काय झालेले आहेत? निम्मे झालेले आहेत. ओके, अंदाजे सांगायचं तर मला ऍप्लिकेशन किती झालेले आहेत? निम्मे झालेले आहेत आपल्याला. ओके, पण याच्यामध्ये पण एक सिल्वर लाइनिंग आहे बघा, मी तुम्हाला एक सांगतो. ओके, ज्या किती ही ज्याला ऍड सुटली होती 2019ला ओके, आणि आता चाललंय 2022, म्हणजे जवळजवळ 3 वर्षाचा जो काळ आहे ओके 3 वर्षाचा जो काळ आहे तो काय झालेला आहे? निघून गेलेला आहे 3 वर्षाचा काळ. आणि या 3 वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतो 50-60 लाख जे मुलं असतील ते ऑलरेडी निघून गेलेले असतील. 50-60 लाख मुलं ओके, ते नो मोर इंटरेस्टेड टू गिव्ह गव्हर्नमेंट जॉब असे असतील आता बरं का. आणि तुम्हाला मी सांगतो याच्यातले जे सिरियस कॅन्डिडेट होते एकदम ओके टॉपचे जे सिरियस कॅन्डिडेट होते, जे स्कॉलर मुलं होते, त्यांनी काय केलं ह्या 3 वर्षाच्या काळात ओके स्टाफ सिलेक्शन कमिशन झालं, बँकिंगच्या एक्झाम झाल्या, इन्शुरन्सच्या एक्झाम झाल्या, MBAच्या एक्झाम झाल्या, त्यांच्या स्टेटच्या PSIच्या STIच्या ASOच्या एक्झाम झाल्या. त्या मुलांनी काय केलं? त्या सगळ्या एक्झाम क्लिअर केल्या. म्हणजे जे स्कॉलर मुलं होते ह्या 1,15,00,000 मधले हे स्कॉलर मुलं सगळे काय झाले? सगळेजण ह्याच्या वरच्या ज्या एक्झाम आहेत त्या एक्झाम मध्ये क्वालिफाय झाले. ओके, म्हणजे आता ते जे मुलं होते स्कॉलर दे आर नो मोर इंटरेस्टेड टू गिव्ह धिस एक्झाम. ओके, मग तुम्ही म्हणता सर जर ते इंटरेस्टेड नाहीत मग आम्ही कशाला इंटरेस्ट घेऊ याच्यामध्ये? तर असं नाही मित्रांनो. ओके, वॅकन्सी इतकी मोठी आहे, हा तुमच्यासाठी एकदम सुवर्ण संधी आहे गव्हर्नमेंट जॉब घेण्याची. ओके, तुम्ही ह्या याच्यामध्ये जरी तुम्ही कुठलाही ग्रुप डी ची लेवल 1 ची तुम्ही पोस्ट काढली ओके, तुम्हाला मिनिमम मी तुम्हाला सांगतो मिनिमम 25,000 रुपये पगार असणार मिनिमम बरं का. ओके, हा पगार साधारणतः 30,000 पर्यंत जातो, पण मिनिमम 25,000 पगार असणार. आणि 2-3 वर्ष तुम्ही ह्या रेल्वेमध्ये काम केल्यानंतर तुम्ही रेल्वेतून ज्या आतल्या चांगल्या ज्या पोस्ट असतात तुम्ही
काय होता, त्याला इंटरनल एक्झाम देऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. ओके, असं बाहेरून एनटीपीसीची एक्झाम तुम्ही आता दिली असेल, आता तुम्ही एनटीपीसीचे कट ऑफ बघितले असतील, प्रीचे किती आले. ओके, पण तुम्ही ग्रुप डी ची एक्झाम तुम्ही लेवल 1 चा कर्मचारी, सेंट्रल गव्हर्नमेंटचा कर्मचारी होऊन सुद्धा तुम्ही काय करू शकता, या ज्या एनटीपीसीच्या ज्या पोस्ट आहेत, स्टेशन मास्टर, ओके, तिकीट चेकर वगैरे, ह्या ज्या चांगल्या चांगल्या पोस्ट आहेत. ओके, तिकीट चेकर तुम्हाला माहिती एमएस धोनी आधी टीसी होता. ओके, तर त्या ज्या पोस्ट आहेत, ओके, त्या पोस्ट तुम्ही आतमधून एक्झाम घेऊ शकता. म्हणून तुम्हाला जर सिस्टीम मध्ये जो घुसायचं असेल, रेल्वेमध्ये जो घुसायचं असेल, तर ही तुमच्यासाठी काय आहे, सुवर्ण संधी आहे एकदम. ओके, का बरं, तो वॅकन्सी खूप मोठी आहे. आता मी ह्याच्यानंतर सांगू शकत नाही. मागच्या वेळेला जी एनटीपीसीची ऍड आली होती, मी तुम्हाला सांगतो 2016च्या आसपास आली होती. ओके, त्याच्यानंतर एनटीपीसीची ऍड आली 2019ला. ओके, त्याच्यानंतर ग्रुप डी ची जी ऍड आली ती 2018ला, आणि ती लगेच एक वर्षाने 2019ला परत ग्रुप डी ची ऍड आली. ओके, आणि त्याची एक्झाम होती आता 2022ला. याच्या पुढची ऍड कधी येणार हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. ओके, प्रोबॅबली आता पुढची ऍड जी असणार आहे 2024चं इलेक्शन नंतरच. ओके, 2025, 26, 27 वगैरे त्या काळात येईल. म्हणजे त्याचं जे पुढचं इलेक्शनचा रिझल्ट लागणार असेल 2029चा वगैरे, त्याच्या दरम्यान विद्यार्थ्यांना काय भेटून जाईल, पोस्ट भेटून जाईल. ओके, म्हणून ही तुमच्यासाठी काय आहे, एकदम सुवर्ण संधी आहे. ओके, ही एक्झामची ग्रुप डी आणि लेवल 1. ओके, तर मी तुम्हाला एक नोटिफिकेशन दाखवते, याचं ऑफिशियल नोटिफिकेशन दाखवतो मी तुम्हाला यामध्ये. ओके, बघा बरं ऑफिशियल नोटिफिकेशन याचं. चला, ऑफिशियल नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवतो. ओके, चला बघा बरं, हे आपलं ते ज्यावेळेला ऑफिशियल नोटिफिकेशन सुटलं होतं ग्रुप डीचं, तर हे ऑफिशियल नोटिफिकेशन बघा बरं. मग पुढे काय दिलंय त्यांनी, आता ह्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. ओके, या इन्स्ट्रक्शन सगळ्यांनी तुम्ही फॉर्म भरताना या इन्स्ट्रक्शन वाचलेले असणार. ओके, तुम्ही हा 3रा नंबर बघा, हा 4था नंबर. ओके, बघा त्याच्यामध्ये ते किती एज लिमिट पाहिजे वगैरे ते त्यांनी सगळं सांगितलं होतं आपल्याला. बघा 4था नंबर हा पुढं वगैरे, ते फिजिकली हँडिकॅपला वगैरे किती डिस्काउंट भेटणार, फीस वगैरे, स्ट्रक्चर वगैरे ते सगळं त्यांनी सांगितलं होतं. हे सगळं तुम्ही त्यावेळेला वाचलेलं असणार. ओके, मग आत्ता महत्त्वाचं काय आहे, ओके, आत्ता महत्त्वाचं आमच्यासाठी काय आहे सर. ओके, आत्ता मी तुम्हाला सांगतो. आत्ता मी याचा सिलेबस सांगतो. ओके, सगळ्यात आधी मी तुम्हाला काय करतो, याचा सिलेबस सांगतो. चला बघा बरं सिलेबसच्या आधी ह्या एक्झाम करता आपल्याला जे फिटनेसचे ग्रेड आहेत ते, ओके, मेडिकल स्टँडर्ड आहेत ते किती लागतं बघा. ओके, याच्यामध्ये जे फिटनेसचं स्टँडर्ड आहे ते A2 ग्रेडचं लागतं आपल्याला, A1 ग्रेडचं नाही. ओके, तर A2 ग्रेड म्हणजे, A1 ग्रेड म्हणजे कशाला लागतं, जे आपले लोको पायलटची जी एक्झाम झाली होती मागची, ओके, ती तुम्ही दिली असेल, त्याला जे आपल्याला सर्टिफिकेट लागत होतं ते A1 ग्रेडचं लागत होतं. विमानाचा जो पायलट असतो त्याला जे सर्टिफिकेट लागतं ते A1 ग्रेडचं लागत होतं. ओके, अजून कसलं स्टेशन मास्टर वगैरे ह्या ज्या पोस्ट आहेत त्याला सुद्धा A1 ग्रेडचं म्हणजे हायएस्ट फिजिकल सर्टिफिकेट. पण ते इथं आपल्याला हायएस्ट फिजिकल मेडिकल स्टँडर्ड लागत नाही. आपल्याला कोणत्या ग्रेडचं लागतं, A2 ग्रेडचं लागतं. ओके, म्हणजे याच्यामध्ये त्यांनी ते व्हिज्युअल ऍक्टिव्हिटी, तुम्हाला चष्मा वगैरे किती नंबरचा आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता आपण पुढे बघूया एक्झाम कशी होणार आहे आपली. ओके, एक्झाम आपली कशी होणार आहे. ओके, तर बघा आपला जो एक्झामचा जो ड्युरेशन आहे तो 90 मिनिटाचा आहे. ओके, बघा या ठिकाणी खाली मी तुम्हाला दाखवतो, 90 मिनिटाची आपली एक्झाम आहे. 90 मिनिटाची एक्झाम आहे या ठिकाणी. ओके, आणि आपल्याला किती टोटल नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत ते 100 क्वेश्चन्स आहेत आपल्याला. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला जनरल सायन्सला, ओके, जनरल सायन्स म्हणजे काय, तर आपले जे NCERTचं जे बोर्ड आहे, ओके, जे CBSEचे जे पुस्तक असतात, तर त्याच्यामध्ये जे 10th लेवल पर्यंत जे पुस्तक असतं त्याला आपण काय म्हणतो, जनरल सायन्स. ओके, 10th लेवल जी असते त्याला आपण म्हणतो जनरल सायन्स. तर त्याला किती क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे, 25 क्वेश्चन आहे. मॅथमॅटिक्स करता 25 प्रश्न आहेत. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगला 30 क्वेश्चन आहे. आणि जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्सला किती क्वेश्चन आहेत, 20 क्वेश्चन आहेत. म्हणजे टोटल क्वेश्चन्स आहेत माझ्याकडे 100. ओके, टोटल क्वेश्चन 100 आहेत आणि टाइम किती माझ्याकडे 90 मिनिट. ओके, म्हणजे 100 क्वेश्चन आणि टाइम मात्र 90 मिनिट. म्हणजे जवळजवळ एका प्रश्नाला साधारणतः 50 सेकंदाच्या आसपास आपल्याला टाइम आहे. ओके, म्हणजे बऱ्यापैकी मोठा टाइम आहे. आपण जे MPSC वगैरे एक्झाम देणार असू तर त्याच्या प्री एक्झामला आपल्याला किती असतं, 100 क्वेश्चनला आपल्याला टाइम किती असतो, 60 मिनिटचा असतो. बँकेला वगैरे तसंच असतं. ओके, पण इथं मात्र काय आहे, 90 मिनिटामध्ये तुम्हाला किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे 90 मिनिटामध्ये. ओके, म्हणजे सफिशियंट टाइम आहे आपल्याला एक्झामला. ओके, चला मग आता आपण काय बघूया, आता आपण याचा सिलेबस बघूया. ओके, बघा चला पुढं सिलेबस. आता आपण सिलेबसचा जो पार्ट आहे तो डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, चला आपण सिलेबस बघू. आपल्या एक्झामला सिलेबस काय आहे, मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल सायन्स अँड जनरल अवेअरनेस ऑन करंट अफेअर्स. ओके, तर बघा मॅथमॅटिक्स मध्ये काय काय आहे आपलं इन्क्लूड आहे. मॅथमॅटिक्सचा सिलेबस मी तुम्हाला वाचून दाखवतो. बघा, बॉड मास, नंबर सिस्टम, डेसिमल, फ्रॅक्शन, LCM, HCF, रेशियो अँड प्रपोर्शन, पर्सेंटेज, मेन्सुरेशन, टाइम अँड वर्क, टाइम अँड डिस्टन्स, CI, SI. ओके, प्रॉफिट अँड लॉस, अल्जेब्रा, जॉमेट्री, ट्रायगोनोमेट्री, एलिमेंटरी
स्टॅटिस्टिक्स, स्क्वेअर रूट, एज कॅल्क्युलेशन, कॅलेंडर अँड क्लॉक अँड पाईप्स अँड सिस्टम. ओके, याचं जे डिस्क्रिप्शन आहे, याची जी पूर्ण जी लिंक आहे ह्या ॲडची मी तुम्हाला खाली देणारच आहे. ओके, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला देणारच आहे. ओके, पुढे बघा, जनरल इंटेलिजन्स रिजनिंगला काय सिलेबस आहे? अनलॉजीज, अल्फाबेटिकल अँड नंबर सिरीज, कोडिंग, डिकोडिंग, मॅथमॅटिकल ऑपरेशन, रिलेशनशिप, सिलॉजिझम, जम्बलिंग, वेन डायग्राम, DI अँड सफिशियन्सी, कंक्लुजन, डिसिजन मेकिंग, सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस, एनालिटिकल रिजनिंग, क्लासिफिकेशन, डायरेक्शन, स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट अँड अझम्पशन. ओके, हा जो पार्ट आहे रिजनिंग मध्ये आपल्याला सगळा येतो. ह्याच्याविषयी सगळी जी डीप माहिती आहे हे आम्ही जो कोर्स लॉन्च करणार आहे त्या कोर्समध्ये सगळी माहिती दिलेली असणार आहे. ओके, तर पुढे बघा, जनरल सायन्स. मी तुम्हाला जनरल सायन्सचा पार्ट मी तुम्हाला सांगितला होता की काय आहे याच्यामध्ये जे आपले CBSE जे बोर्ड असतं त्याचे 10th लेवल पर्यंत जे पुस्तक असतात त्याच्यापर्यंतचं आपल्याला सायन्स ते विचारणार आहेत. ओके, आणि त्यांनी पण तिथं मेन्शन केलंय बघा, द सिलेबस अंडर दिस शेल कव्हर फिजिक्स, केमिस्ट्री अँड लाईफ सायन्स ऑफ 10th स्टँडर्ड लेवल. ओके, आणि CBSE तर 10वी पर्यंतचा आपला जो सिलेबस आहे याच्यामध्ये सायन्सचा तो इन्क्लुडेड आहे. ओके, महत्वाचं आहे बरं काय. ओके, बघा, आपले 25 मार्क मॅथला आहेत, आपल्याला माहिती आहे एक्झामला 25 मार्क मॅथला आहे, 30 मार्क रिजनिंगला आहेत आपले. आणि मी तुम्हाला सांगतो जनरल सायन्स किती मार्काला आहे आपलं? 30 मार्काला आहे ना? येस, 30 मार्काला आहे आसपास. ओके, सॉरी, जनरल सायन्स किती मार्काला आहे आपलं? 25 मार्काला आहे. आणि हे किती मार्काला आहे? जनरल अवेअरनेस किती मार्काला आहे? 20 मार्काला आपला आहे. ओके, आणि बघा जनरल अवेअरनेस मध्ये आपल्याला काय काय सिलेबस आहे करंट अफेअर्स मध्ये? सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पोर्ट्स, कल्चर, पर्सनॅलिटीज, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स आणि एनी अदर सब्जेक्ट ऑफ इम्पॉर्टन्स. ओके, तुम्ही आता म्हणताल सर इथं पॉलिटिक्स आहे, मग काय ते पॉलिटिकल सायन्स साठी काय एम लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचायचं का? अजिबात गरज नाही एम लक्ष्मीकांत वाचायची. ओके, याच्यामध्ये एक प्रिसाइज पुस्तकं असतात, प्रिसाइज नोट्स असतात. ओके, प्रिसाइज टॉपिक्स असतात, त्याच्यावरच ते आपल्याला क्वेश्चन विचारत असतात. ओके, तर पुढे बघा, मग इकॉनॉमिक्स साठी काय रमेश सिंग किंवा कोळंबे देसले वगैरे पुस्तक वाचायची गरज आहे का? अजिबात नाही. एक फिक्स पॉइंट्स असतात आणि त्याच्यावरच ते प्रश्न विचारतात. हे सगळं काय काय कशावर प्रश्न विचारतात हे आपल्या कोर्समध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ओके, ही व्हिडिओ आम्ही कशासाठी बनवली तर आम्ही एक कोर्स लॉन्च करतोय. ओके, तर ह्या सगळ्या ग्रुप डीच्या एक्झामवर, लेवल 1च्या एक्झामवर. आणि याची फीज किती आहे? याची फीज आहे आपली फक्त 3000 रुपीज. ओके, 3000 रुपीज मध्ये हा सगळा जो कोर्स आहे हा आम्ही याच्यामध्ये इन्क्लूड करतोय. आणि हाच कोर्स तुमची अपकमिंग जी NTPC ची एक्झाम आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काय असेल? हेल्पफुल असेल. ओके, पण आपला फोकस मात्र आपल्या ग्रुप डीच्या एक्झामवर राहणार आहे. ओके, तुम्ही म्हणताल सर काय उपयोग आहे याचा? ही ग्रुप डीची साधी नॉर्मल आपली पोस्ट आहे. ओके, याला पेमेंट वगैरे किती असतं बघा, लक्षात घ्या. या पोस्टला सुद्धा मिनिमम पेमेंट जे आहे मी तुम्हाला सांगतो 25,000 मिनिमम पोस्ट आहे. 25,000 मिनिमम पेमेंट असते याला. ओके, आणि 30,000 पर्यंत तुम्हाला साधारणतः सगळं काट छाट होऊन 25,000 भेटतात. आणि ओरिजिनल सॅलरी तुमची किती असते? 30,000 पर्यंत असते. ओके, तर याचा फायदा काय या पोस्टचा? लक्षात घ्या, ही पोस्ट काढल्यानंतर यावर्षी वॅकन्सी इतकी जास्त आहे तर ही पोस्ट काढल्यानंतर तुम्ही काय करता? रेल्वेमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे तुम्ही एम्प्लॉई बनता. आणि इथं 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही काय करू शकता? तुम्ही ज्या रेल्वेच्या ज्या आतल्या एक्झाम असतात, इंटरनल एक्झाम असतात, त्या एक्झाम तुम्ही देऊ शकता. ओके, तुमच्या क्वालिफिकेशननुसार. मग कशा एक्झाम तुम्ही देऊ शकता? स्टेशन मास्टर पोस्टची तुम्ही देऊ शकता. ओके, TC ची एक्झाम देऊ शकता. बघा, MS धोनी पण आधी तिकीट चेकर होता. ओके, तर ती सुद्धा तुम्ही एक्झाम देऊ शकता. या सगळ्या ज्युनियर इंजिनियरची वगैरे एक्झाम देऊ शकता तुम्ही जे इंजिनियर वगैरे असाल तर. म्हणजे काय, तुम्हाला जस्ट सुरुवातीला सिस्टीम मध्ये घुसणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि त्याच्याकरताच ही महत्वाची. ओके, मी तुम्हाला सगळं एवढं का बरं सांगतोय? यावर्षी वॅकन्सी इतकी मोठी आहे, तुम्ही 2-3 महिन्याची प्रिसाइज फोकस जरी तुम्ही स्टडी केला तरी सुद्धा तुमचं काम होऊन जाईल. ओके, याच्यामध्ये त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. ओके, तर मी आपला 3000 रुपीजचा कोर्स आहे आपला यावर. तर आम्ही कोर्स लॉन्च करतोय. आमचं जे एक्झाम स्टडीचं ॲप आहे त्याच्यावर आम्ही याचा कोर्स लॉन्च करणार आहोत. ओके, आज आपण इथंच थांबतोय आणि या कोर्स बद्दलची जी सगळी माहिती आहे ते हे आम्ही जे आमचं एक्झाम स्टडीचं ॲप आहे त्या कोर्सवर आपण ही सगळी माहिती आपण तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहोत. आणि डिटेलमध्ये आम्ही काय करणार आहोत? तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. ओके, चला मग आपण इथं थांबू. गुड बाय, टेक केअर, जय हिंद, जय महाराष्ट्र.